नमस्कार मित्रांनो, पत्त्याचा खेळ आपण सगळेजण खेळत असाल। 52 पत्ते असतात आणि या 52 पत्त्यांमध्ये सहसा 2 जोकर असतात। या जोकरचं काम महत्त्वाचं असतं, कारण जोकरचा तुम्ही कसाही उपयोग करू शकता। जोकर कधी इस्पिक, कधी किलवर, कधी चौकट, कधी बदाम असं रूप धारण करू शकतो आणि त्यामुळे तुमच्या हातातल्या पत्त्यांमध्ये तुम्हाला हव्या त्या प्रकारे जोकरचा वापर करता येऊ शकतो। पण तरी देखील 52 पत्त्यांमध्ये अवघे 2 जोकर असतात। महाराष्ट्राच्या राजकारणाची आजची अवस्था अशी आहे की पत्ते जेमतेम 10 आहेत आणि त्या 10 पत्त्यांमध्ये 5 जोकर आहेत। इथे जोकर म्हणजे विदूषक या अर्थाने घेऊ नका। जोकर म्हणजे लोकांना हसवणारा, काहीतरी गमती जमती करणारा असा याच्यात उद्देश नाहीये। पण 10 पत्त्यांमध्ये हुकुमाचे पत्ते किती आणि या हुकुमाच्या पत्त्यांना मदत करणारे किती, हा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। निवडणुका अवघ्या 3 महिन्यांवर आलेल्या आहेत। नेमका कोणता पक्ष कोणाशी युती करणार, कोणाशी आघाडी करणार हे अजूनपर्यंत कळत नाहीये। ज्या प्रकारे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी होत आहेत, उद्धव ठाकरे आता दिल्लीत चाललेले आहेत, अशा बातम्या कानावर येत आहेत की नरेंद्र मोदींची भेट मिळावी यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत। दुसरीकडे एकनाथ शिंदे पंतप्रधानांना भेटायचा प्रयत्न करत आहेत, कारण देवेंद्र फडणवीस भेटले म्हणून शिंदेनाही भेटायचंय। काँग्रेसचं काहीतरी वेगळंच चालू आहे, कारण त्यांना राहुल गांधी यांना प्रोजेक्ट करणं हाच त्यांच्यासाठी एकमेव उद्योग आहे। त्याच्या पलीकडे गेलात तर राज्यामध्ये प्रकाश आंबेडकर दौऱ्यावर आहेत आणि खरं तर हा विषय मला प्रकाश आंबेडकरांच्या भाषणावरून सुचला, कारण प्रकाश आंबेडकरांच्या भाषणात असे काही मुद्दे आले, मग त्याच्यामध्ये राज ठाकरेंना रासुकाखाली अटक करा, टाडाखाली किंवा पोटाखाली म्हणजे अशा गोष्टींखाली अटक करा, अशा प्रकारचं विधान ते मनोज जरांगेमुळे समाजात 2 गट पडलेले आहेत। आणि कशा प्रकारे भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष ओबीसींच्या तोंडाला पानं पुसतायत। त्यात अर्थात भाजपावरही त्यांनी निशाणा साधला, पण त्यांचा खरा निशाणा होता उद्धव ठाकरेंवर, की उद्धव ठाकरेंनी ओबीसींना काय सांगितलं तर मोदींकडे जा, आरक्षण वाढवा आणि आरक्षण वाढल्यावर त्यात मराठ्यांना घ्या, म्हणजे ओबीसींच्या तोंडाला पानं पुसायचा डाव उद्धव ठाकरेंचा आहे। दुसरीकडे त्यांनी हेही सांगितलं की ओबीसी समाजाचे सगळ्यात मोठे शत्रू कुणबी लोक आहेत, कारण कुणबी हवं तेव्हा ओबीसी म्हणून आरक्षण घेतात, हवं तेव्हा मराठा म्हणून मिरवतात आणि त्यामुळे या निवडणुका ओबीसी विरुद्ध सर्व असं आहेत। आणि भाजपाच्या नादी लागू नका, कारण भाजपा जरी ओबीसींना आवाहन करत असला की तुम्ही आम्ही सगळे हिंदू आहोत, पण तरी देखील ओबीसी विरुद्ध मराठा वादात भाजपा ओबीसींची बाजू उघडपणे घ्यायला तयार नाही। भाजपाचं तळ्यात मळ्यात आहे की मराठ्यांच्या बाजूने का ओबीसींच्या बाजूने। म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणणं होतं हे कोणीही पक्ष ओबीसींच्या बाजूने नाही, मीच वंचित बहुजन आघाडी ओबीसींच्या बाजूने। म्हणून म्हटलं की प्रकाश आंबेडकरांना हुकमाचा पत्ता धरावं का कोणाला तरी मदत करेल असा जोकर धरावं, हा प्रश्न आहे। तीच गोष्ट राज ठाकरेंची आहे। राज ठाकरेंनी मनसेने आज काही उमेदवारांची घोषणा केली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरेंच्या वरळीमध्ये संदीप देशपांडेंची त्यांनी निवड केलेली आहे। म्हणजे विधानसभा निवडणुकीत एकीकडे आदित्य ठाकरे, दुसरीकडे संदीप देशपांडे अशी लढत होणार। अर्थात आदित्य ठाकरे भेंडी बाजारात गेले नाहीत तर, आणि त्यामुळे मनसेला कशात धरायचं, हुकमाच्या पत्त्यात धरायचं का जोकरमध्ये धरायचं, काही सांगता येत नाही। तिकडे MIM तो देखील तयार होऊन बसलेला आहे, कारण जर मोदी सरकारने हे वक्फ कायद्यामध्ये सुधारणा करण्याचं बिल आणलं तर त्याच्यामुळे पुन्हा राजकीय पक्षांमध्ये एक दरी निर्माण होणार आहे
याबाबत कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट असली तरी उबाठा सेनेला मात्र याबाबत नेमकी कोणती भूमिका घ्यावी, वक्फच्या बाजूनी भूमिका घ्यावी का विरोधात भूमिका घ्यावी हे कळत नाहीये. म्हणजे ही मतपेटी टिकवायची का ती मतपेटी टिकवायची हा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये जर वेगळी भूमिका घेतली तर तिकडनं MIM महाविकास आघाडी विरोधात आणि त्याच्यातही शिवसेनेविरोधात, उबाटा सेनेविरोधात प्रचार करेल यात शंका नाही की हे सगळे नुसते मतदारांना चुना लावायचे प्रयत्न आहेत. उबाटा सेना तिला मुसलमानांचं काही पडलेलं नाहीये, ना काँग्रेसला पडलंय ना राष्ट्रवादीला पडलंय. आणि त्यामुळे फक्त MIM हाच खरा मुसलमानांचा पक्ष आहे. तशाच प्रकारची तयारी समाजवादी पार्टीनेही केलेली आहे. आपल्याला आठवत असेल समाजवादी पक्षाचे फैजाबादचे खासदार, अयोध्येचे फैजाबादचे खासदार, त्यांच्या स्टाफपैकी एकाने, मुस्लिम व्यक्तीने हिंदू मुलीवर बलात्कार केला आणि त्याच्या बाजूनी अखिलेश यादव ज्या प्रकारे खिंड लढवत आहेत ते बघता राज्यातल्या मुसलमानांचेही आपणच प्रतिपालक होऊ शकू याची कदाचित त्यांना खात्री असावी. आणि त्यामुळे हाही एक फॅक्टर आहे. म्हणजे एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी अजितदादांचा गट, शरद पवारांचा गट, जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट झाले 5, भाजप 6, मनसे 7, वंचित 8, MIM 9, सपा 10 आणि याच्या पलीकडचे जे लोक आहेत, मनोज जरांगेंना 200हून अधिक उमेदवार मराठा समाजाचे निवडून आणायचे, त्याचा चंग त्यांनी बांधलेला आहे. आणि नेमकं याच गोष्टीबाबत प्रकाश आंबेडकर मतदारांना सावध करत आहेत की ये न केन प्रकारेनं जास्तीत जास्त मराठा समाजाचे उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न, याचा अर्थ OBC समाजाचं स्थान महाराष्ट्राच्या राजकारणांना घालवायचं. हे सगळं होत असताना कोण कोणाबरोबर जाणार हा प्रश्न देखील महत्त्वाचा होताना दिसत आहे. ज्या प्रकारे उद्धव ठाकरे अदानी उद्योग समूहाविरुद्ध एकावर एक वक्तव्य देत आहेत, खास करून धारावी प्रोजेक्ट जो हजारो कोटी रुपयांचा आहे आणि जो अदानी उद्योग समूहाने रीतसर टेंडरिंग प्रक्रियेमध्ये पारदर्शक पद्धतीने जिंकलेला आहे. पण उद्धव ठाकरेंनी या विषयावर टोकाची भूमिका घेऊन एका प्रकारे काँग्रेसला सहाय्यभूत असं वागायचं ठरवलंय. तर दुसरीकडे अनिल देशमुखांच्या मुद्द्यावर थेट फडणवीसांना लक्ष करून शरद पवारांनाही मदत करेन असं ठरवायचं. म्हणजे उद्धव ठाकरे पण दोन्ही साईडनी चाचपणी करतायत की काँग्रेसबरोबर जायचं का राष्ट्रवादीबरोबर जायचं का दोघांनाही, दोघांच्याही ढोपरांना गुळ लावून स्वतःच्या पदरात जास्तीत जास्त जागा मिळवून घ्यायच्या. आणि या सगळ्यामुळे महाराष्ट्रातल्या निवडणुका नेमक्या किती रंगाच्या होणार आहेत. एरवी अनेक राज्यांमध्ये सरळ लढत असते, 2 पक्षामध्ये लढत असते. महाराष्ट्रात 1970च्या दशकापासून शरद पवारांनी पहिल्यांदा बंड केल्यापासून महाराष्ट्रात कायम विविध रंगी सामने होत आहेत. तेव्हापासून काँग्रेस पक्षाला स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही. कालांतरांनी बरीच वर्ष 1998 ते 2019 पर्यंत चौरंगी लढती मुख्यतः व्हायच्या. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेचा कधी फॅक्टर पडला तर किंवा MIMचा फॅक्टर पडला तर मुख्यतः चौरंगी लढती व्हायच्या. पण आता 10 रंग झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये अर्धे जवळजवळ जोकर आहेत. आणि तेव्हा तुम्ही जेव्हा पत्ते वाटता तेव्हा त्या पत्त्यांमध्ये किती जोकर तुम्हाला येतील. म्हणजे तुम्ही तुमच्या हातात जर 2 जोकर आले आणि तुम्ही खुश झालात की चला माझ्याकडे 2 जोकर आहेत म्हणजे मी आता हरू शकत नाही, पण तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या हातात 3 जोकर आले तर तुम्ही हरू शकता. आणि त्यामुळे हे जे सगळी गुंतागुंत आहे त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण खूप रंजक झालेलं आहे, पण तितकंच ते कळण्यास अवघड झालेलं आहे. ज्या प्रकारचे डावपेच आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळे नेते खेळत आहेत, एकमेकांना दबावाखाली आणत आहेत, एकमेकांना मी तुझ्याबरोबर येऊ का तुझ्याबरोबर येऊ अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करत आहेत, ते बघता महाराष्ट्रातल्या निवडणुका जरा जास्तच उत्कंठावर्धक होणार आहेत.
हा विषय आपल्याला आवडला असेल, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.